आजची झूम मीटिंग. माझा आवाज येतोय सर्वांना? ओके, आवाज येतोय? ओके, आवाज आहे. तर काल आपण एक झूम मीटिंग घेतली होती आणि पहिले 4 दिवस आपल्याला मोफत डेमो क्लास आपण देतोय. त्यामुळं तुमची इकडे जी लिंक आली तुम्ही अजून तुमच्या काही मित्रांना सेंड करू शकत असाल तर सेंड करा, कारण ही पात्रता परीक्षा आहे, ही काय आपल्याला मेरिटची परीक्षा नाही. ठीक आहे, म्हणजे आपण त्या मित्राला पाठवलं म्हणजे किंवा तो आपल्या पुढे जाईल वगैरे अशी भावना ठेवून हे करण्यापेक्षा शक्य असेल तुमचे असतील फ्रेंड्स तर शेअर करा. तर कालच्या झूम मीटिंग मध्ये आपण जेव्हा चर्चा केली तेव्हा हे लक्षात आलं की गणिताबद्दलची भीती किंवा गणित हा विषय का समजत नाही किंवा का गणिताचं विनाकारण आपण टेन्शन घेतो. तर मॅक्झिमम सर्वांचं म्हणणं असं आलं की बऱ्याच दिवसाचा गॅप आहे, 10वी नंतर पुन्हा गणित आपण कधी शिकला नाहीत किंवा परीक्षाच झाल्या नाहीत ना 10-12 वर्ष झालं, अशी वेगवेगळी कारणं आहेत. परंतु गणित हा अगदी सोप्या पद्धतीने शिकता येतो आणि यासाठी खूप काही असं म्हणजे सूत्रपाठ करावी लागतात, खूप काही अभ्यास करावा लागतो असं काहीही नाही. अगदी सोप्या सोप्या पद्धतीने तुम्ही गणित शिकू शकता, गणितावर तुम्ही प्रभुत्व निर्माण करू शकता आणि यासाठी सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सातत्य. तुमच्याकडे सातत्य असलं पाहिजे आणि सातत्य योग्य पद्धतीने म्हणजे एकदा का तुम्ही घटक समजून घेतलात आणि समजलेल्या घटकावर जर तुम्ही थोडाफार सराव केलात तर गणित हा तुमचा आवडता विषय होऊ शकतो. आणि हे हजारो विद्यार्थ्यांनी यापूर्वी अनुभव घेतलेला आहे. तर सर्व डीएड बीएड धारक आपण सर्वजण टीईटी पेपर 1 देणार असाल किंवा टीईटी पेपर 2 तर सर्वांसाठी हे फ्री डेमो क्लास आपण 4 दिवस ठेवलेले आहेत. शक्य असेल तर आपल्या सर्वांना पण पाठवा आणि सर्वांचं पुन्हा एकदा जीनियस मॅथ परिवारामध्ये जुडल्याबद्दल मनापासून स्वागत. मी प्रवीण बनकर अगदी 2017च्या टेट पासून टेट आणि टीईटीच्या जेवढ्या काही परीक्षा झाल्यात आतापर्यंत या सर्व परीक्षांना गणित विषयासाठी स्पेशली मार्गदर्शन केलेलं आहे आणि फक्त गणिताचे क्लास आपण घेत होतो. परंतु काही विद्यार्थ्याच्या मागणीनुसार मग इतर विषयाचे रेकॉर्डिंग कोर्सेस आपण देण्याचा प्रयत्न मागील टीईटी पासून केलाय. लक्षात घ्या, 2021च्या टीईटीला पण आपण फक्त गणित आणि गणितच घेतलं होतं आणि गणिताचे 30 प्रश्न जशाला तशी परीक्षेत आली होती. तो क्षण आणि तो अनुभव मला आजही आठवतो आणि एक अभिमानानं सांगावं असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांनी क्लास लावला त्यांना तर मी पीडीएफ दिल्याच होत्या गेस्ट पेपरच्या, परंतु ज्यांनी क्लास लावला नव्हता अशाही हजारो विद्यार्थ्यांना मोफत पीडीएफ वाटप केली होती. तुम्हाला जर कोणाला आठवत असेल त्यावेळेस जर कोणी असेल परीक्षा देणारे तर माझ्या सर्व व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टेलिग्रामच्या ग्रुपवर सर्वांना गेस्ट पेपरच्या 3 पीडीएफ दिल्या होत्या. त्या 3 पीडीएफ पैकी एका पीडीएफ मधले 30 प्रश्न ऍज इट इज पेपर 1 ला पण आणि पेपर 2 ला पण परीक्षेमध्ये आली होती आणि अगदी विद्यार्थ्यांना इतका आनंद झाला होता की खूप म्हणजे त्यांनी प्रश्न न वाचता नुसते पर्याय टिक करून सुद्धा 25 आणि 27 मार्कापर्यंत गेले. तर हा अनुभव लक्षात घेता त्याचबरोबर 2020ची टीईटी असेल, गणितासाठी आपण स्पेशली काम करतो परंतु इतर विषयाची मागणी असल्यामुळे आपण रेकॉर्डिंग मोडवर दिलंय. त्यामुळे आत्ताच्याही जो म्हणजे आता जो काही आपण क्लास चालू करतो यामध्ये फक्त गणित हा विषयच लाईव्ह पद्धतीने घेतला जाणार आहे. मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, मानसशास्त्र आणि विज्ञान असेल किंवा इंग्रजी ग्रामर हे सर्व तुम्हाला रेकॉर्डिंग मोडवर ऍप मध्ये उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही जर आज कोर्स परचेस केलात तर तुम्हाला इतर विषयाचे सर्वच व्हिडिओ उद्यापासून पाहता येतात.
गणिताचे पण यापूर्वीच्या क्लासचे रेकॉर्डिंग व्हिडिओ मी जशाला तसे देणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठंच असं अडवून ठेवणार नाही की बाबा म्हणजे तुमचा अभ्यासक्रम तुमच्या स्पीडनुसार तुम्हाला करता आला पाहिजे. दररोज आपला गणिताचा लाईव्ह क्लास असणार आहे. याची वेळ 8 ते 9 आणि या वेळेमध्ये जो आपला लाईव्ह क्लास होणार आहे याची रेकॉर्डिंग पण आपण प्ले स्टोअर ऍप मध्ये उपलब्ध करून देतोय. प्ले स्टोअर ऍप मध्ये तुम्ही व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला पाहिजे त्या क्वालिटीमध्ये म्हणजे जसे की 720 480 360 म्हणजे तुमचा डेटा जसा यूज करता येतो डाटा त्या पद्धतीने तुम्ही करू शकाल अशा पद्धतीची पण सुविधा आहे. वन टाइम तुम्ही सर्व व्हिडिओ डाउनलोड करू शकतात आणि डाउनलोड करून पण पाहू शकतात, परंतु ऍप मधूनच पाहावे लागतात. डाउनलोड केलेले व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला थोडंफार तर नेटवर्कची गरज आहे, म्हणजे ऍप ओपन करेपर्यंत. तर या छोट्या छोट्या गोष्टी माहिती असू द्या. ज्या विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन केलाय त्यांना आपण रेकॉर्डिंग व्हिडिओ चालू करून दिलेले आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्हाला जेव्हा पण ऍडमिशन घ्यायचं असेल तर सकाळी 10 ते 5च्या दरम्यान फोन करत चला, कारण ऑफिस टायमिंग मध्ये ऑलरेडी ऑपरेटर तुमचा कोर्स चालू करण्यासाठी बसलेले असतात. बरेच जण काय करतात 6-7 वाजता फोन करतात संध्याकाळी, मग ते ऑपरेटर पण नसतो आणि फोन रिसिव्ह करायला सगळे जे काही हे असतात म्हणजे कॉल रिसिव्ह करणारे जे काही टीम आहे आपली ती पण 5 वाजता त्यांची ड्युटी संपते. त्यामुळे कदाचित तुम्हाला असं होऊ शकतं की आम्ही 6च्या नंतर किती फोन केले सरांनी फोन उचलला नाही किंवा कॉल उचलला जात नाही. तर शक्यतो सर्वांना मी विनंती करतो की तुमचं ऍडमिशन तुमचं काही कॉलिंग असेल काही अडचण असेल तर 10 ते 5 या वेळेमध्ये आपल्याला करायचंय. तर ही जनरल माहिती आहे, गरजेची माहिती आहे, कारण तुमची गैरसोय होऊ नये यासाठी. तर आता आपण गणिताकडे थोडं वळूयात. काल बऱ्याच जणांनी या ठिकाणी गणिताबद्दलची आपली मतं मांडली. गणित का अवघड जातं? खरं सांगायचं तर गणित ही एक जादू आहे आणि गणित हा जगातील सर्वात सोपा विषय आहे असं मी वारंवार म्हणतो. त्यामागची भूमिका समजून घ्या. एकदा बघा गणितामध्ये किती क्रिया येते बरं अशा तुम्ही जर थोडं बारकाईने पाहिलात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मुख्य 4 क्रिया. या तर 4 क्रिया आपण लहानपणापासून शिकलो. त्यानंतर जर तुम्ही कोणताही स्पर्धा परीक्षेचा पेपर पाहिलात त्यामधले घटक ठरलेले आहेत. उदाहरणार्थ काय? संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया. संख्यावरील क्रियामध्ये आता संख्याज्ञानमध्ये काय काय असतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की संख्याज्ञानमध्ये, कारण आजचा भाग आपण संख्याज्ञानावरच स्पेशली बोलणार आहोत. पण जर स्पर्धा परीक्षेचा विचार केला तर वर्ग, वर्गमूळ, घातांक, त्याचबरोबर सरासरी, गुणोत्तर, प्रमाण हे संख्येवरील क्रियेची काही चॅप्टर्स आहेत. भूमितीमध्ये जर पाहिलं तर आपण बिंदू, रेषा, वर्तुळ, प्रतल, त्रिकोण, त्रिकोणाचे गुणधर्म, समभुज त्रिकोण, चौरस, चौरसाचे प्रकार, क्षेत्रफळ, घनफळ. व्यवहारिक गणितामध्ये शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. सांख्यिकीमध्ये आलेख आणि आलेखाचे प्रकार, वृत्तालेख हा भाग आहे. बीजगणितामध्ये x चा वापर करणे, एक चल समीकरण, 2 चल समीकरण, वर्ग समीकरणे, बहुपदी हा भाग आहे. म्हणजे जर तुम्ही असं पाहिलात तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर हेच घटक आहेत वारंवार. मग गणितापासून दूर जाण्यापेक्षा तुम्ही एकदा हे घटक समजून घ्या, या घटकाची कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. फक्त टीईटी साठीच नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला टेट परीक्षा द्यायची, भविष्यामध्ये तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षा द्यायच्या. यासाठी एकदा हा कन्सेप्ट काय आहे किंवा हे गणित काय आहे हे चांगल्या पद्धतीने जर तुम्ही समजून घेतलात तर मी गॅरंटीने सांगू शकतो की तुम्हाला गणिताबद्दल गोडी तर निर्माण होईलच, पण सतत तुम्ही गणितामध्ये गुंतून राहाल. बरेच आर्ट आणि गणित सोडून इतर शाखामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर गणिताबद्दल
विनाकारण आपल्याला असं वाटतं की अवघड आहे. अजिबात अवघड नाही. गणित अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. फक्त एकदा त्याच्यातली बेसिक कन्सेप्ट, संकल्पना आणि ट्रिक्स समजून घ्या. म्हणजे तुम्ही भविष्यामध्ये, आता बरेच शिक्षक आताच्या ह्याच्यामध्ये जर जॉईन आहेत ना, तर जे नोकरीला लागलेत ना ते पण जॉईन झालेत. कारण आम्हाला पुन्हा स्कॉलरशिपचं गणित शिकवायचंय, आम्हाला पुन्हा स्पर्धा परीक्षेचं गणित शिकवायचंय. या एका गोष्टीसाठी पण बरेच विद्यार्थी पुन्हा शिक्षक असलेले जॉईन आहेत. आता मला वाटतं एक सर आहेत बहुतेक, जे ऑलरेडी 15 वर्ष सेवा झाली त्यांची गणिता, म्हणजे गणित शिकवतात त्यांनी ऑलरेडी. त्यांनी पण काहीतरी आपल्याकडून नवीन शिकता येईल म्हणून पण गणिताचा हा क्लास जॉईन केलाय. केंद्रप्रमुख भरतीचे आपल्याकडे जवळपास मागील बॅचमध्ये 700 विद्यार्थी होते. केंद्रप्रमुख भरती म्हणजे तुम्हाला माहित असेल, शिक्षक झाल्यानंतर किमान 6 वर्ष 10 वर्ष सेवा जी काय अट आहे ती पूर्ण करून मग परीक्षा द्यावी लागते. तर त्याच्यासाठीही आपण म्हणजे या ठिकाणी मागील डिसेंबरमध्ये क्लासेस घेतले होते. तर केंद्रप्रमुख भरतीमध्ये ऑलरेडी ज्यांनी 10-12 वर्ष सेवा केली असे काही शिक्षक या टीईटी क्लासला जॉईन आहेत का, तर फक्त गणित शिकायचंय किंवा गणिताच्या संकल्पना क्लिअर करायच्या. तर हा भाग तुमच्या लक्षात आला असेल की कुठूनही फिरून आलात तर तुम्ही बेसिकवरच येणार हे लक्षात घ्या. आणि बेसिक टू ट्रिक्स आणि ट्रिक्स टू बेसिक या पद्धतीने आपण चालणार आहोत. काल एक महत्वाची गोष्ट सांगितली होती मी की माझा क्लास तुम्हाला जॉईन करायचा असेल तर माझ्या सूचना तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. यामध्ये काल पहिली सूचना होती 1 ते 30 पर्यंतचे पाडे लिहून आपल्या भिंतीवर चिटकवायची होती, पाठ करायची नव्हती. लक्षात घ्या, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग गाडीवाला आले का बघ खाली पुस्तक घेऊन, त्यांना बोल या म्हणा इथं. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि वर्गमूळ, 1 ते 20 पर्यंतचे घन आणि घनमूळ याचे चार्ट तुम्हाला मी काल लिहायला सांगितले होते, पाठ करायला नाही. पुन्हा रिपीट करतोय मी, लक्षात घ्या. किती जणांनी लिहिलेत, म्हणजे किती जणांनी चार्ट तयार केलेत, हातवर करा बरं. म्हणजे रेज हँड करा, म्हणजे मला त्यांच्यासोबत बोलायचं की बाबा तुम्ही लिहिलं का, केलं का तयार. ओके, जेवढे झालेत त्यांचे तरी आपण अनुभव समजून घेऊयात. पीबी नावाचा एक नंबर आहे कोणतर, पीबी. हा बोला सर, आपला परिचय सांगा आणि बोला. ओके, ओके, छान. उजळणी लिहिली, टेबल्स, पाडे. ओके, चिटकावून टाकलं रूम मध्ये आपल्या. ओके, छान. शक्य झालं तर उद्या सकाळी ते सेल्फी फोटो टाका मला. ओके, चालेल. यानंतर संध्या कुलकर्णी. हा बोला मॅडम. केले तयार. ओके ओके, काय अनुभव आला तुम्ही आज पाडे लिहिल्याबद्दल? 30 पर्यंतचे पाडे लिहिले, वर्ग लिहिले, घन लिहिले, काय अनुभव वाटला तुम्हाला? ओके बघा, थँक्यू. तुमचं सरांचं पण आणि तुमचं पण कौतुक. खरं तर काल 115 विद्यार्थी जॉईन होते, त्यापैकी दोघांनी लिहिले असं सांगितलं. मग आता आपला रेज हँड करा, म्हणजे तुम्ही तिथं बटन दाबा ना तुमचं, म्हणजे माहिती आहे ना रेज हँड कुठं करतात. 999 नंबर टाकलाय, बोलायला शिका. सर तुमचं नाव पण लिहा. तुम्ही हात वर केलात, अनम्यूटचं बटन दाबा, तिथं दाबू शकता तुम्ही आता. हा बोला सर. हा नमस्ते सर, आपला परिचय सांगा आणि उद्या रिनेम करून घ्या तिथं, म्हणजे तुमच्या नावानिशी मला बोलता येईल. तुम्ही 999 लिहिले फक्त. ओके, हा बोला सर. नमस्ते.
ओके, ठीक आहे, व्हेरी गुड, छान. मग काय बदल वाटला का तुम्हाला, म्हणजे ते लिहिण्यापूर्वीचं तुमचं नॉलेज आणि लिहिल्यानंतर काही बदल जाणवला? बघा, कितीतरी वर्षांनी तुम्ही पुन्हा एकदा टेबल्स लिहिलेत, कितीतरी वर्षानंतर तुम्ही वर्ग लिहिलेत, घन लिहिलेत, एक वेगळा अनुभव येतो आणि हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये निर्माण होतो. ठीक आहे, अगोदर तुमची मरगळ सगळ्यांनी काढून टाका की आपण करू शकतो का नाही, करणार आहे का नाही, किती दिवसात होईल का नाही, अभ्यास होईल का नाही माझा, 50 दिवस पुरतील का नाही, हे विचार करण्यात तुम्ही 10 दिवस घालवलेत. पण जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणार आहे, स्वतः लढायला शिकणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही लढाई जिंकू शकणार नाहीत. ठीक आहे, यानंतर पुढे आणखी बोलणाऱ्यामध्ये इच्छुक आहे त्या ठिकाणी वैशाली मॅडम. वैशाली. हा, नमस्ते मॅडम, बोला. टेबल लिहिलेत 1 to 20 पर्यंत लिहिलेत, स्क्वेअर आणि क्यूब पण लिहिलेत आणि ते चिटकवलेत मोस्टली किचन त्याला, कारण स्वयंपाक करत करत मला ते त्याच्यावरती रिव्हिजन करता येतं. असंही म्हटले की ते स्पेशली मोठं अभ्यास करत बसता येत नाही, तर स्वयंपाक करत करत मी बघते ते रिव्हिजन करते त्याला. अरे वा, व्हेरी गुड, छान. आणि आपल्या या 50 दिवसामध्ये तुमचं सगळं किचन असं भरलं पाहिजे आणि खास शूटिंगला येऊ तुमच्याकडे की तुमचं किचन कसं दिसते बघायला. ठीक आहे, ओके. तर खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या, ही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला स्ट्रॉंग बनवणार आहेत. आज मॅडमने समजा हे वर्ग लिहिले असतील, घन लिहिले असतील, उजळणी लिहिली, टेबल्स लिहिले, तर त्यांच्या ते नजरेखालून गेलं. बघा, तुम्हाला पिक्चरची स्टोरी जर मी सांगितली तर कळणार नाही, पण तुम्ही जेव्हा स्वतः पिक्चर बघणार आहेत तेव्हा तुम्हाला सर्व कॅरेक्टर पाठ होऊ शकतात. हीच थीम असते. मी वर्ग लिहिले, मी वर्ग पाठ केले, मी उजळणी लिहिली, तर तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही, ऐकून तर अजिबात होणार नाही, तुम्हाला स्वतःच लिहावं लागणार आहे. आणि हे जर तुम्ही करू शकलात आणि असं करायची इच्छा असेल तरच क्लास जॉईन करा, अन्यथा क्लास जॉईन करू नका. मी काल पण हेच वाक्य वापरले. तुम्हाला इतर कुठेही क्लास मिळू शकतात, कुठेही तुम्ही जॉईन करू शकतात. म्हणजे मी दिलेल्या सूचना तुम्हाला फॉलो करणं होत असेल, अभ्यास करणं होत असेल, लिखाण करणं होत असेल, तरच या क्लासचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, त्यामुळं काळजी घ्या आणि मी सांगितलेल्या गोष्टीवर पुन्हा एकदा विचार करा. रिअलमी कोणाचा मोबाईल आहे त्यांना पण बोलता येऊ शकतं. रिअलमी बोलायचे तुम्हाला काही? हा, नमस्ते, बोला. 1 to 100 पर्यंत स्क्वेअर लिहिलेत का? 1 to 100 पर्यंत? अरे वा, खूपच छान. ओके, नमस्कार सर. हा, नमस्ते मॅडम. मी जेव्हापासून युट्यूबवर तेव्हापासून मी तुमचे व्हिडिओ बघते, सगळे क्लास तुमचे जॉईन केले, पुस्तकं सुद्धा मी जागृती हायस्कूलमध्ये शिकवते, शिक्षण जे आहे नॉन ग्रेड सध्या. बर, पण तिथं सुद्धा मी तुमची पुस्तकं देते शिक्षकांना म्हणा, मुलांना प्रेफरन्स सांगते की हे पुस्तक वापरले की तुम्ही 100% तुमचे एनएमएस म्हणा, स्कॉलरशिप म्हणा क्लिअर. ओके, थँक्यू. चला, छान, अगदी सुंदर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचं नाव काय मॅडम? ओके, चालेल, थँक्यू. इथे रिनेम करा, रिनेम केल्यावर काय होतं की लक्षात येतं कोण बोलतंय ते. ओके, तर हे आतापर्यंतचे जे 1-2-3 अनुभव शेअरिंग तुम्हाला लक्षात आला असेल की त्यांनी स्वतः ती लिहिले, स्वतः त्याचा अनुभव घेतलाय, चार्ट बनवलेत, म्हणजे त्यांच्या नजरेसमोर त्या सर्व गोष्टी येतात. आता जर मी पहिला प्रश्न असा विचारला की 17चा वर्ग, तर ज्याने लिहिले त्यांच्यापैकीच उत्तर पटकन येईल. बाकीच्यांना आता समजा तुमचा अभ्यास गाडा असेल तर येऊ पण शकतो. ठीक आहे, पण पुन्हा एकदा मी रिपीट करतो की हे तुम्ही करा. आणि आता तुमच्यापैकी बरेच जण हे म्हणजे मॅरिड आहेत, तुम्हाला लहान मुलं पण असू शकतात,
तर तुम्ही जर असा अभ्यास करत असलात ना तर ते तुमची मुलं पण म्हणतील किंवा आपण पण असा अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे इनडायरेक्टली हा प्रभाव तुमच्या मुलामध्ये पण दिसून येणार आहे. तर हे पण समजून घ्या की आपण अभ्यास करतो म्हणजे अख्खं घर अभ्यास करते. तुम्ही अभ्यास केलात की तुमच्या घरचे सगळेच अभ्यास केला म्हणायचं. कारण आधीच म्हणतात की मुलगी शिकली की मग म्हणजे प्रगती झाली, म्हणजे अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच पद्धतीनं तसं जर समजा पप्पानी पण पाडे लिहिले तर मुलं तर लिहिणारच आहेत. पप्पा लिहितात म्हणजे आपल्याला लिहावं लागणार आहे. ठीक आहे, तर या छोट्या छोट्या गोष्टीचा जेव्हा तुम्हाला अनुभव येईल आणि माझे वाक्य लक्षात येतील की मी जे काही सांगतोय त्याच्यामधून तुमच्या स्वतः तर बदल होईलच, पण तुमच्या सोबत राहणारे तुमच्या परिवारातल्या प्रत्येकामध्ये बदल घडणं अपेक्षित आहे. कारण गणित हे फक्त परीक्षा द्यायच्यावरून शिकायचं नाही, तर गणित हे आपल्या नेहमीच डोक्यामध्ये असतं. ठीक आहे, फक्त ते वेगळ्या पद्धतीचं असतं आणि सकाळी उठल्यापासून आपण गणितच करत असतो. गणिताशिवाय दुसरं काही नाही. साधं स्वयंपाक जरी करायचं असला तरी पीठ किती घ्यावं लागतं, 2 भाकरीचं घ्यायचं असेल तर किती करावं लागेल, हे पण अंदाज. आता मला जर करायला सांगितलं तर माझ्याकडे एकतर जास्त होईल ना कमी होईल, कारण आपण कधी केलेलंच नाही. ठीक आहे, म्हणजे या गोष्टी कुठं घडतात जेव्हा अंदाज आपल्याला बांधता येतो. बऱ्याच वेळेस आपण असं चालत असतो आणि चालताना किती अंतरावर आपण गाडीचा टर्न घेतला पाहिजे, कुठं आपण हँडल म्हणजे वळवलं पाहिजे, किती अंतरावर, नाही तर मग गाडी नालीतच जाते. हा पण एक अंदाज आहे. आणि तुमच्यापैकी किती जणांना असा अंदाज करता येतो? तुमच्याकडे पेन आहे? आता सर्वांकडे पेन आहे. एक छोटं प्रॅक्टिकल करूयात. ओके, 5 सेंटीमीटरची रेषा ओढा, अंदाजे पट्टी न घेता 5 सेंटीमीटरची रेषा ओढा. बघा मी काय सांगतोय तुम्हाला, तुम्ही पट्टी यूज करायची नाही आणि 5 सेंटीमीटरची रेषा ओढायची. ओके, तर 5 सेंटीमीटरची रेषा तुम्ही ओढलेली आहे. आता बघा गंमत काय होते. समजा अशी एक 5 सेंटीमीटरची रेषा तुम्ही ओढली. आता पट्टी ठेवा तिथं, मोजा. काही जणांचं 7 सेंटीमीटर झालं असेल, काही जणांचं 9 सेंटीमीटर झालं असेल, काही जणांचं 4 सेंटीमीटर झालं असेल. हा अंदाज आपण स्वतः प्रत्यक्ष लिहिल्याशिवाय येत नाही. ठीक आहे, तर या सर्व बाबीचा विचार करता अगदी तुमचा 1 मिनिट घेतोय, 1 मिनिट. तर सॉरी, मध्येच एक थोडं डिस्टर्ब झालं. तर पुढे कंटिन्यू करतोय आपण. कंटिन्यू करत असताना आपल्याला आता थोडं संख्याज्ञानावर लक्ष द्यायचंय. संख्याज्ञान म्हणजे काय किंवा संख्याज्ञान या घटकाबद्दल बोलत असताना बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिकली पण शिकणं गरजेचं आहे.
तर हाच विचार करता आपल्याला संख्याज्ञान या घटकाबद्दल थोडक्यात बोलायचंय. तर संख्याज्ञान म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचं संख्याज्ञान असणं म्हणजे काय, किंवा संख्याज्ञान याबाबत आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे. एक संख्याज्ञानचा व्हिडिओ पण आपण युट्यूबवर पाठवला होता. तुम्हाला गणित कधी जमतो? ठीक आहे, समजा एक नंबर आहे, कोणताही नंबर आपण घेऊयात, समजा 26 नंबर आहे. कुठलाही नंबर घेऊ शकतात तुम्ही 100 पैकी. तर या 26 नंबर बद्दल तुम्हाला काय सांगता येतं? म्हणजे हा 26 नंबर, याची माहिती जर लिहायची असेल तर काय काय माहिती आहे तुम्हाला? तुम्ही किती वाक्य बोलू शकतात या 26 नंबर बद्दल? ठीक आहे. ए कृष्णा, मम्मी आली का? क्योंकि मोबाईल घेऊन जा. मम्मीला बोल म्हणा आणि टेम्पोने रस्ता सांग. तर या 26 नंबर बद्दल आपल्याला काय काय माहिती सांगता येते त्याला म्हणतात संख्याज्ञान. उदाहरणार्थ, तुमच्यापैकी कुणी असं म्हणेल की ही समसंख्या आहे. ओके, ही एक माहिती झाली, म्हणजे हा इव्हन नंबर आहे. एक नॉलेज याबद्दल तुम्हाला आहे. आणखी काय सांगता येईल? तर ही संयुक्त संख्या पण आहे. ओके, ठीक आहे. संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट नंबर. आणखी काय सांगता येतं? याचा युनिट प्लेस 6 आहे. युनिट म्हणजे काय? एकक. एकक किती आहे? 6. आणखी काय सांगता येतं? याचा दशक म्हणजेच टेन्स 2 आहे. आणखी काय सांगता येतं? तर 26 ही म्हणजे याचं विस्तारित रूप 20 अधिक 6 आहे. आणखी काय सांगता येतं? आता मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो. ही समसंख्या आहे, पण कितवी समसंख्या आहे? कितवी समसंख्या आहे म्हटलं की आपल्याला कळलं पाहिजे की ही 13वी समसंख्या आहे. 13वी समसंख्या म्हणजेच 13th इव्हन नंबर. पुढचा प्रश्न खास तुमच्यासाठी. 26 ही कितवी संयुक्त संख्या आहे? चला, या प्रश्नाचं उत्तर ज्यांना येतं त्यांनी रेज हँड करा. कितवी संयुक्त संख्या ही? आता मात्र आपल्याला उजळणी उघडावी लागते. संगीता मॅडम, तुम्हाला काय बोलायचंय का? कितवी संयुक्त संख्या आहे? हॅलो. ओके ओके, असू द्या काय नाही, ठीक आहे. ओके, संध्या मॅडम, तुम्हाला सांगायचंय कितवी समसंख्या आहे? कितवी? कितवी? ओके, 17वी संयुक्त संख्या. आता ही 17वी संयुक्त संख्या आहे, याचा मिनिंग सर्वांना कळाला का? जेवढ्यांची व्हिडिओ चालू आहे त्यांनी नुसता असा हात जरी केला की मला कळालं की ही 17वी संयुक्त संख्या आहे. नुसता असा हात दाखवा, म्हणजे बटन दाबूच नका, नुसतं चित्रात मी बघू शकतो, इथं दिसतंय मला व्हिडिओमध्ये. बरेच जण आता डोक्याला हात लावतील, बरेच जण आता विचार करत बसतील, थोडेफार इकडे तिकडे बघतील आता काय करावं म्हणून. हे की नाही? खूप गमती जमते. गणित शिकताना ना इतक्या भयानक विषयावर आपल्याला विचार येतो की आपण साधं संयुक्त संख्या सांगू शकत नाहीत. ओके, हात वगैरे कोणी केलेला नाही. मी काय म्हणतो, तुम्ही असं जरी हात केला तरी चालेल मला, की आय नो. ओके, स्वयंपाक करत करत रेडमी नोट 9चे मॅडम बोलत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. कारण कौतुक करावं तुमचं की स्वयंपाक पण चालू आहे, क्लास पण चालू आहे. रेडमी नोट 10T 5G, बोला मॅडम. अनम्यूट करू शकतात तुम्ही.
बरं असू द्या, बीजे आहेत त्या थोड्या स्वयंपाकामध्ये. प्रतिभा मॅडम बोला. तर 13वी संख्या आहे संयुक्त. 13वी संयुक्त संख्या आहे असं म्हणणं आहे तुमचं. ठीक आहे, ओके. थोडं नेक्स्ट पेजवर येऊयात आपण, कारण पहिल्याच पेजवरचे सगळे सभासद दिसत आहेत या ठिकाणी. आपल्याकडे जवळपास आज 200+ आकडा आपण ओलांडलेला आहे आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत. जीनियस मॅथ परिवारामध्ये आपण जुडले गेलात ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे असं समजेन, किंवा तुम्ही ऐकत आहात काहीतरी आज जीनियस मॅथ बद्दल. हे जे नावं दिसत आहेत ना, यांनी व्हिडिओ चालू केला नाही म्हणून फक्त यांची नावं दिसतात. आणि ज्यांचे व्हिडिओ चालू आहेत ते ऑलरेडी पहिल्याच पेजवर येतात. चला असो, हा वैयक्तिक भाग आहे ज्याच्या त्याचा. या ठिकाणी आपण बोलण्याची संधी देऊयात विकास सरांना. विकास सर, मलाही माहित नाही बरं का कितवी संयुक्त संख्या आहे, मी फक्त प्रश्न विचारलाय, त्यामुळे मी पण तुमच्यातलाच एक आहे. चला, कोण बोलतोय आणखी? नीलम पवार मॅडम बोलतात, बोला. वेगवेगळी उत्तर काय यायला लागली? एक जण 17वी म्हटलं, एक जण 16वी, एक जण 13वी. हा बोला. ज्यांचं माईक चालू आहे त्यांनी म्यूट करून घ्या, म्हणजे इतरांचा आवाज प्रॉब्लेम येणार नाही. मनीषा सोनटक्के मॅडम बोलायचं का तुम्हाला? हा बोला. ओके, 16वी संयुक्त संख्या आहे, याचा मिनिंग. ओके, हो बरं, नेमकं कसं शोधलात तुम्ही हे? ओके, आता 26 पर्यंत किती प्राईम नंबर आहेत मग? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 and 23. ओके, किती झाले? 9 झाले. ओके, मग 26 मधून 9 मायनस झालं, किती झाले बघ? 17. ओके, मग तुम्ही 16 कसं म्हटलात? एक ऍड करावं लागेल का कमी करावं लागेल? 16 म्हटलं ना, मी एक ऍड करावं लागेल. म्हणजे 17 का 16? 16 एक कमी करावं लागेल. 16 एक का कमी करावं लागेल? कारण हे संख्या आहे की संख्या नाही आहे म्हणून. करेक्ट. बघा, एक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतकं बेसिक नॉलेज लागतं. मूळ संख्या किती आहेत, संयुक्त पण नाहीत आणि मूळ पण नाहीत, अशा किती आहेत, आणि या सर्व वजा केल्यानंतर जी संख्या मिळते आपल्याला त्यावेळेस आपण म्हणू शकतो की ही 16वी. मग मला सांगा, आता टेट मध्ये असाच प्रश्न आला तर आपल्याला किती वेळ लागेल मग सोडवायला? ठीक आहे, मग तुम्हाला असं वाटतं की टेट मधले प्रश्न खूप अवघड असतात? अवघड अजिबात नाहीत. आपण काय करतो की त्या कन्सेप्ट आधी समजूनच घेत नाहीत, कधी तसा एखादा प्रश्न पण सोडवून पाहत नाहीत. मी तुम्हाला काल सांगितलं की उजळणी लिहा, वर्ग लिहा, गण लिहा, लिहित पण नाहीत. ठीक आहे, आता 1 ते 100 मध्ये 1 ते 100 या उजळणीवर तुम्हाला कधी आठवतं का 1 ते 100 उजळणी तुम्ही किती दिवस झाले लिहून? आता जे शिकवत असतील ते म्हणजे पण कोण? जे 1 ते 4 ला शिकवतात त्यांनी कधीतरी 1 ते 100 उजळणी लिहिले. 5वी 6वी 7वी 8वीची तर लिहितच नाहीत. 9वी 10वीच्या तर काही देणं घेणंच नाही 1 ते 100चं. बरोबर आहे. तर 1 to 100 या संख्येवर, या संख्या ज्ञानावर किमान टीईटी मध्ये 2 प्रश्न विचारले जातात. एक तर त्रिकोणी संख्या त्याच्याशी संबंधित, संयुक्त संख्या त्याच्याशी संबंधित, किंवा सहमूळ संख्या. बरेच जणांना सहमूळ संख्या हा कन्सेप्ट लवकर लक्षात येत नाही. पुन्हा जोडमूळ संख्या, आणि हे सर्व संख्या ज्ञान आपल्याला उद्याच्या पिरियड मध्ये पाहायचंय. आज फक्त मी तुम्हाला आधीच सांगितले की ह्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं एकदा
जे काही म्हणजे काय म्हणते त्याला, तुम्ही असं या 8-10 वर्षापासून गणित शिकला नाहीत, गणिताबद्दलची विनाकारण भीती आहे, गणिताबद्दलचा आळस आहे, या सगळ्या गोष्टी पायरीच्या समोरच खाली बाजूला उतरून घ्या, उद्या त्यांनी चढवतील. आणि त्यांना आपण 200 रुपये देणार आहोत, त्यांचे त्यांनी उतरून ठेवा म्हणून सांगा. तर एक मरगळ जी तुमच्या मनावर आली आहे, मरगळ, शिकण्याची मरगळ, गणित असेल ना कुठला विषय असेल, ती मरगळ एकदा घालवा तरच तुम्ही टीईटी पास होऊ शकाल. तर संख्याज्ञानावर बोलत असताना पुन्हा एकदा आपण 100 कडे वळूयात. 1 ते 100 पर्यंत उजळणी लिहायला फक्त 2 मिनिट वेळ लागतो, परंतु आपल्याला हे 2 मिनिटच मिळत नाहीत 1 ते 100 पर्यंत उजळणी लिहायला. आणि मग हे 2 मिनिट आपल्याकडे नसतात आणि मग आपल्याला टीईटी परीक्षेमध्ये प्रश्न येतो. आणि प्रश्न आला की मग प्रश्न कसा असतो बघा, प्रश्न कसा असतो. तुम्ही पुन्हा म्हणसाल की खरंच प्रश्न असतात का? अशी खूप असतात. ज्याला 1 ते 100 पर्यंत उजळणी कळली आहे ना, तो पण 4-5 प्रश्न सोडवू शकतो. एक सोपा प्रश्न सांगतो मी तुम्हाला की जो टेट मध्ये कोण्या पद्धतीने विचारला जातो. तर असा एक प्रश्न असतो पहा, यामध्ये पण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण विषम संख्या किती? आता हा प्रश्न लई सोपा बरं का, अगदी सोपा. पण जर तुम्हाला असा प्रश्न विचारला 15 ते 88 पर्यंत विषम संख्या किती, हे सगळे 100 मधलेच प्रश्न आहेत. किंवा असं येतं 23 नंतर येणारी 15वी विषम संख्या कोणती किंवा सम संख्या कोणती? विषम किंवा सम. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय 1 ते 100 मध्ये किती विषम संख्या आहेत? हाऊ मेनी ऑड नंबर फ्रॉम 1 to 100. दुसऱ्या प्रश्नामध्ये असं विचारलंय हाऊ मेनी ऑड नंबर फ्रॉम 15 to 88. आणि तिसरा प्रश्न असा आहे की 23 नंतर 15वी विषम संख्या कोणती किंवा सम संख्या कोणती? फाइंड द 15th इवन ऑर ऑड नंबर आफ्टर 23. तर ह्या तीनही प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला 100 पर्यंत नॉलेज असावं असं मला वाटतंय. ठीक आहे, तर हाच कन्सेप्ट लक्षात घेता आपल्याकडे जास्त वेळ नाही, 20 मिनिटाचा वेळ आहे. यामध्ये आपल्याला 100 पर्यंतचे हे जर प्रश्न सोडवायचे असतील, अगदी सोपा प्रश्न, आणखी एक सोपा प्रश्न म्हणजे कसा आहे पहा, म्हणजे 100 पर्यंतच्या उजळणीवर किमान 1000 प्रश्न विचारता येतात. हा विचार जेव्हा तुमच्या डोक्यात स्पर्श करतो किंवा विद्यार्थ्यांना, आता तुम्ही म्हणाल की 1000 प्रश्न कसे तयार होतात? किमान 100 संख्येत प्रत्येक संख्येवर 10 प्रश्न तुम्ही विचारू शकतात. त्याच्याही पुढे जाऊन साधे साधे प्रश्न, 1 ते 100 मध्ये 0 किती वेळा लिहिला जातो, 2 किती वेळा लिहिला जातो, 4 किती वेळा लिहिला जातो. 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 3 असणाऱ्या किती मूळ संख्या आहेत, असा जर प्रश्न पडला परीक्षेत. म्हणून तुम्हाला मी सांगतोय की आपल्याला संख्याज्ञान आधी परफेक्ट करावं लागणार आहे. कारण इतर जर प्रत्येक टॉपिक आपण पाहिले संख्याज्ञानच्या पुढचे, तर प्रत्येक टॉपिक एकेका पिरियडला संपतो म्हणजे का? सूत्र सांगायचे, कन्सेप्ट समजावून सांगायचे आणि सोडवायचे कसं असेल तर ट्रिक्स. परंतु हे केव्हा कळेल? जेव्हा आपलं संख्याज्ञान परफेक्ट असेल. तर 1 ते 100 पर्यंतच्या उजळणीचा बारकाईने अभ्यास जेव्हा करतो तेव्हाच आपल्याला लक्षात येते की आपल्याला हे प्रश्न येत नाहीत. आताचा जो प्रश्न आहे 1 ते 100 मध्ये अशा किती संख्या आहेत, म्हणजे अशा किती मूळ संख्या आहेत ज्याचा एकक 3 आहे, सांगता येईल आपल्याला? एकक 3 असणाऱ्या मूळ संख्या 100 पर्यंत किती आहेत? ज्याला येते त्याने रेज हँड करा. 200+ विद्यार्थी संख्या आहे आपल्याकडे आणि मी अगदी बेसिक प्रश्न विचारतोय, कधीही तुम्हाला कुठलाच अवघड प्रश्न मी विचारणार नाही. 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 3 असणाऱ्या किती मूळ संख्या आहेत?
आपण अजून गणित शिकायला सुरुवातच केली नाही. गणिताची एबीसीडी चालू आहे. आपल्याला गणिताबद्दल आधी जागरूक होणं गरजेचं आहे की आपल्याला काय आलं पाहिजे आणि किती महत्वाचं आहे हे. विजय कुरे सर बोला. 7 आहेत. कन्फर्म आहेत का 7? ओके चालेल, थँक्यू. बघूया आपण चेक करूयात. भाग्यश्री काळे 9 आहेत. ओके, इथंच आता 2 पर्याय तयार झाले, एक 7 आणि एक 9. ओके, उर्मिला पाटील मॅडम 7 आहेत. ओके, 7 वर 2 जण तयार आहेत. छान. घनवट सर, घनवत मॅडम आहेत का सर माहित नाही. घनवत कोण आहेत बघा, बोलायचं का तुम्हाला? ओके, तर आपण 7 आहेत. ओके, म्यूट करून घ्या. आता बघा, पहिल्यांदा आपण हा विचार करूया की एकक स्थानी 3 असणाऱ्या संख्या किती आहेत टोटल. तर त्या संख्या आहेत 13, 23, 33, 43. इथे सुरुवातीला एक 03 घ्यावे लागेल. 03, 13, 23, 33, 43, 53, 63, 73, 83 आणि 93 या एकूण 10 संख्या आहेत ज्याचा युनिट प्लेस हा 3 आहे. मीन्स देर आर 10 नंबर ऍट द युनिट प्लेस इज 3. आता यामध्ये आपल्याला प्राईम नंबर शोधायचे आहेत. आता पुन्हा अशी अडचण आहे की प्राईम नंबर म्हणजे काय ही संकल्पना माहित आहे का नाही मला माहिती नाही, पण आपण उद्याच्या भागामध्ये संख्याज्ञान सुरू करतोय, त्यामध्ये तुम्हाला सर्व संकल्पना सांगितल्या जातील. पण ही चर्चा का गरजेची आहे अशी, कारण क्लास लावण्यापूर्वी आपलं नॉलेज काय होतं, क्लास लावल्यानंतर काय होणार आहे आणि यामधला तफावत हा आपल्याला समजून घ्यायचा. ओके, तर आता या ठिकाणी आपण आधी हे समजून घेऊयात की मूळ संख्या नाहीत अशा कोणत्या आहेत. नाहीत म्हणजे काय, तर मूळ संख्या नाही कसं ओळखायचं, तर त्या संख्या कोणत्या तरी पाड्यात आहेत किंवा त्याला कोणत्या तरी इतर संख्येने भाग जातो त्यांना आपण मूळ संख्या म्हणत नाही, तर त्यांना संयुक्त संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 33, 33 ला 1 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 11 ने भाग जातो आणि 33 ने भाग जातो. तर ही मूळ नाही. ठीक आहे. त्यानंतर 63 1 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 7 ने भाग जातो, 9 ने भाग जातो, 21 ने भाग जातो, 63 ने भाग जातो. आता ही जी माहिती लिहितो ना मी, हे सुद्धा बेसिक आहे आणि याच्यावरचा प्रश्न जर परीक्षेत आला 63 चे एकूण किती अवयव आहेत तर आपला गोंधळ होतो. त्यानंतर 93, 93 ला कोणत्या संख्येने भाग जातो, मग 1 ने जातो, 3 ने जातो, 7 ने नाही जात, 31 ने जातो आणि 93 ने जातो. ठीक आहे. तर या 3 संख्या काय आहेत, संयुक्त संख्या आहेत, म्हणजेच कंपोजिट नंबर. संयुक्त, संयुक्त आणि संयुक्त. ओके, म्हणजे आता राहिल्या किती संख्या, 3, 13, 23, 43, 53, 73, 83, म्हणजे एकूण 7 संख्या या मूळ आहेत. एकूण 7 मूळ संख्या ज्याचा युनिट प्लेस 3 आहे. यामध्ये जर आणखी थोडं ट्विस्ट टाकायचं असेल ना, ट्विस्ट 2 अंकी मूळ संख्या किती आहेत असं जर विचारलं तर पुन्हा 6 होतात, कारण पुन्हा 3 कटतं, कारण 3 एक अंकी आहे.
ठीक आहे. तर या सर्व बाबी आपल्याला बारकाईनं अभ्यास केला तरच आपण टीईटी पास व्हाल. याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. मी कालच सांगितलं होतं, काल ज्यांना 5वी स्कॉलरशिपचा कोणताही प्रश्न सोडवता येतो आणि 8वी स्कॉलरशिपचा कोणताही प्रश्न सोडवता येतो, फक्त गणिताचा विषय. आणि इतर पण मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण पण त्याच लेवलचं आहे सगळं. बघा तुम्ही एकदा पेपर काढून किंवा हे स्कॉलरशिपचे बुक्स पहा, तुम्हाला लक्षात येईल. त्यांना टीईटी पास होणं अतिशय सोपं आहे. त्यामुळे तुम्ही सरावासाठी हे पुस्तकं सोडवा. ठीक आहे. आणि आपल्याकडे एक मॅथ अँड ट्रिक्स नावाचं पुस्तक आहे, ज्यामध्ये आपण बेसिक टू एमपीएससी नावाचे सर्वच गणित दिलेले आहेत. त्यामध्ये बेसिक गणित, ट्रिकी क्वेश्चन्स, बरंच काही. ठीक आहे. असो, तर या सर्व बाबी जेव्हा तुम्हाला लक्षात येतात तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपल्याला अभ्यासाला कुठून सुरुवात करावी लागणार आहे. 1 पासून सुरुवात करावी लागणार आहे. 1 चा अभ्यास, 2 चा अभ्यास, 3 चा अभ्यास, 4 चा अभ्यास. एकदा संख्याज्ञानला तुम्हाला किमान 1 आठवडा लागेल शिकायला. पण संख्याज्ञान परफेक्ट झाल्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही, कारण पुढचं काहीच कळत नाही जोपर्यंत संख्याज्ञान समजत नाही. आणि हे संख्याज्ञान अतिशय महत्वाचं आहे. आता 1 ते 100 पर्यंतच्या प्रश्नावर जर बोलायचं झालं तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्याची व्हरायटी किती आहे किंवा किती पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आपण उद्याच्या झूम मीटिंग मध्ये, म्हणजे उद्यापासून आपण संख्याज्ञान हा घटक पाहणार आहोत. संख्याज्ञान या घटकाची आपण उद्यापासून सुरुवात करणार आहोत. यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या तर काल शिकवल्यात, तरी पण ओझरता आपण घेऊयात. वर्ग संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि त्यांची गुणधर्म या बाबतीमध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे. फक्त एक सांगतो की संख्याज्ञान हा घटक खूप महत्वाचा आहे. आपण 26 बद्दल फक्त एवढेच वाक्य लिहिलेत. तर आपली कितवी संयुक्त संख्या आहे, तर 16वी संयुक्त संख्या आहे. यामध्ये 26 ची दुप्पट, 26 ची तिप्पट, 26 ची चौपट, 26 चा पाडापाठ असेल तर लिहिता येऊ शकतं. म्हणजे एका संख्येबद्दल किमान तुम्हाला 15 वाक्य बोलता आली पाहिजेत. याला असं पण लिहिता येतं बरं का, 5 चा वर्ग अधिक 1 आहे, 3 चा घन वजा 1 आहे. 26 म्हणजे काय, अशा बऱ्याच विविध अंगाने जेव्हा आपण नंबर्स लक्षात ठेवतो तेव्हा त्याला आपण संख्याज्ञान असं म्हणतो. असो, तर जाता जाता तुम्हाला एक मी मजेशीर असा सोपा प्रश्न विचारणार आहे. पाहूयात किती जणाला यामध्ये ऍक्युरेट उत्तर देता येतात, कारण गणिताची गोडी लागणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. आणि एकदा का गणित तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकलात तर एक सोपा प्रश्न पहा असा आहे, पर्यायासह उत्तर आपण देऊ शकतात. म्हणजे पर्याय पण देणार आहे. म्हणजे हे एक शेत आहे, एक शेत किंवा मैदान म्हटलं तरी चालेल. आणि हा शेताची जी बाउंड्री आहे ही चौरसाकार आहे, म्हणजे चौरसाकार भाग आहे हा, चौरसाकार. या चौरसाची प्रत्येक बाजू 10 मीटर अंतराची आहे. 10 मीटर म्हणजे चौरस म्हणलं की सगळ्याच बाजू समान असतात. बघा आता प्रश्न काय आहे, या चौरस आकारावरती म्हणजे फक्त आउटरला या ठिकाणी जर आपण अशी झाडं लावली, अशी एक 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 झाडं लावली, किती झाडं लावायची, फक्त म्हणजे कडकडणीच लक्षात ठेवा, अशी लावायची. मी फक्त एक म्हणजे चिन्ह दाखवते, कडून जास्त झाडं बसू शकतात. दर 1 मीटर अंतरावर, दर 1 मीटर अंतरावर
एक झाड लावले दर 1 मीटर अंतरावर एक झाड लावले. बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचंय. दर 1 मीटर अंतरावर एक झाड लावले तर जास्तीत जास्त किती झाडे लावता येतील? तर तुमच्या अनुभवातून कधी एखादं झाड लावलं असेल तर अजून जास्त अनुभव असेल. या प्रश्नाचं उत्तर आणि तुम्हाला पर्याय 1 आहे 40, पर्याय 2 आहे 41, पर्याय 3 आहे 39, पर्याय 4 आहे 44. Which answer is correct and which option is correct? तर कोणतं उत्तर बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं? या ठिकाणी एक चौरसाकार शेत आहे. या चौरसाकार शेताभोवती फक्त बांधावरच, बरं का, बांध म्हणजे माहिती आहे तुम्हाला, कडची आउटर लाईन, या बांधावरती अशी झाडं लावायची आणि दर 1 मीटरला एक झाड लावायचं. 1 मीटरला एक झाड. तर एकूण किती झाडं लावावे लागतील? नवीन विद्यार्थ्यांना आपण संधी देऊयात. सुजाता मॅडम बोला. हा बोला. हो येतो ना. ओके छान, अभिनंदन तुमचं. मोहसिन. हा ओके व्हेरी गुड, अभिनंदन तुमचं. चला आपण प्रत्येकाचं एक एक घेऊयात. शेंडगे सर बोला. आणि त्यांनी 44 सांगितले म्हणून तुम्ही 44 सांगू नका. म्हणजे असं काही नाही किंवा 44 सांगावं का नाही. काय होतं वर्गात एक हुशार विद्यार्थी उठून उत्तर सांगितलं की सगळेच मग तेच म्हणत असतात. मोहसिन सर तुम्हाला बोलायचंय का? अनम्यूट करा तुम्ही. मोहसिन, शेंडगे राहुल. मी अनम्यूट करतोय तुम्हाला, लक्षात घ्या. भाग्यश्री काळे. मी जेव्हा 40. ओके छान, अभिनंदन. शेवटी सांगतो मी उत्तर काय बरोबर आहे ते. अक्षय. मी अनम्यूट केल्यानंतर तुम्हाला पण तिथे अनम्यूट करायचं आहे. हा बोला. 39. व्हेरी गुड. जयश्री. ओके छान. उर्मिला पाटील मॅडम. 39. व्हेरी गुड. मयुरी. 44 करेक्ट. मोहसिन झालं का नाही चालू अनम्यूट? वैशाली मॅडम. 44 छान. ओके व्हेरी गुड. माधुरी पाटील मॅडम. ओके गुड. मधुरा पाटील मॅडम. मधुरा. ओके तर आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण थोडं पुढे कंटिन्यू करूयात. आणि बघा असे सोपे सोपे प्रश्न असतात ना जे आपल्याला फसवतात. आजच्या उत्तरामध्ये ना जवळपास
मॅक्झिमम लोकांनी 44ला येस म्हटलेला आहे. त्याच्या खालोखाल 39ला वोटिंग आलेली आहे. त्याच्यानंतर 40 साठी दोघांनी उत्तर सांगितलेली आहेत का, दोघांनी का तिघांनी होते. 41 तर कुणीच सांगितलेलं नाही. ठीक आहे. तर असे फसवे प्रश्न असतात. आपल्याला वाटतं की कमी तर असेल ना जास्त तर असेल, कमी तर असेल नाही तर जास्त तर असेल. ठीक आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही की 40 असेल म्हणून. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ना, करेक्ट आन्सर तर ते आहे 40 ट्रीज. देर आर 40 ट्रीज वी प्लांटेड. म्हणजे आपण त्या ठिकाणी 40 झाडे लावू शकतो. आता हे कसे लावू शकतो यासाठी थोडं उद्याचे दिवस विचार करा. मी सांगितल्यावर तर तुम्हाला कळेलच, पण तुम्ही मनाने विचार करा की 40 कसं काय उत्तर आलं असेल. 4 झाडं वाढायला पाहिजे 4 कोपऱ्यावरचे, किंवा 1 कमी व्हायला पाहिजे सुरुवातीचं झाड, किंवा 1 जास्त व्हायला पाहिजे शेवटचं झाड. असे तुमचे बरेच प्रश्न आहेत डोक्यामध्ये. असू द्या, या प्रश्नासह तुम्ही थोडा विचार करायला शिका. आणि पुढे आता 8वी स्कॉलरशिपचा क्लास असेल, त्यामुळे आपण या ठिकाणी झूम मीटिंग थांबवतोय.